मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा एकदा काळानं घाला घातल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मुंबईकडून कोकणाच्या दिशेनं भरधाव वेगात जाणारी एक कार कोलाडजवळील पुई गावाच्या परिसरात मागून कंटेनरवर आदळली आणि क्षणातच आनंदाचा प्रवास शोकांतिकेत बदलला. या भीषण अपघातात गोरेगाव जवळील वणीपुरार येथील ओवेस सिरखोट आणि सज्जाद सिरखोट या पितापुत्रांचा जागीच अंत झाल्याचं समजतंय, तर दोघे जीवनमरणाशी झुंज देत आहेत. हा अपघात इतका भीषण होता की हुंडई ऑरा कारचा अक्षरशः चुराडा झाला. कारमध्ये एकूण 4 जण प्रवास करत होते. धडकेनंतर वाहनातील एक व्यक्ती गंभीररित्या अडकली होती. मदतीसाठी आरडाओरड सुरू होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन, स्थानिक ग्रामस्थ आणि सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेचे रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झाले. हायड्रॉलिक कटरच्या सहाय्याने अथक प्रयत्न करत अडकलेल्या व्यक्तीस बाहेर काढण्यात यश आलं. यात गंभीर जखमी झालेल्या दोघांवर कोलाड येथील दवाखान्यात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलंय. पहाटे घडलेल्या या घटनेनं संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील अपघातांची मालिका कधी थांबणार असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रोहा. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.